थोडं एका साईडला मी तूप पण करायला ठेवलं होतं आणि ऑलरेडी बर्गरचे बन जे एअर फ्रायरला मी लावले होते आणि ह्या चीजच्या स्लाईस होत्या त्या फक्त पावामध्ये थोडंसं मी गरम केलं आणि पावामध्ये ॲड केलं आणि आपलं हे गरम गरम बर्गर तयार आहेत। एक इंटरेस्टिंग रेसिपी आहे जी मला तुम्हाला दाखवायची आहे, तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल। माझ्याकडे इथे पनीरचे काही क्यूब होते आणि हे 100 ग्रॅमच्या आसपास पनीर असेल। तर त्या पनीरचं काय करावं मी विचार करत होते, तर ही रेसिपी मला खूप माझी फेवरेट रेसिपी आहे आणि तुम्ही पण करून बघा, एकदम सोपी आहे आणि घरी कधीतरी आपल्याला पटकन असं काही गोड खावंसं वाटलं तर जरा एक वेगळं काहीतरी असं इंटरेस्टिंग आणि थोडीशी कॅलरी वाढवणारी रेसिपी आहे, पण ही लहान मुलांना तुम्ही जर दिली तर त्यांच्यासाठी हेल्दी आहे कारण पनीर आहे त्याच्यामध्ये। आणि त्याला साखर ह्याच्यानंतर हे जे पनीर आहे ना ते आपल्याला छानपैकी कुस्करून घ्यायचं आहे, छानपैकी